जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। श्वानदंश झाल्यानंतर उपचाराकडे दुर्लक्ष आणि कुटुंबाला याबाबत माहिती न दिल्यामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। अमन कोरे असं मृत तरुणाचे नाव असून तो पश्चिमेला शंकर हाइट्स येथे कुटुंबासोबत राहत होता। 2 महिन्यांपूर्वी अमनला कुत्रा चावला होता। त्यावेळी त्याने फक्त एक इंजेक्शन घेतलं, मात्र उपचार पूर्ण केले नाहीत। तसेच श्वानदंश झाल्याची माहिती त्याने कुटुंबापासून लपवली होती। श्वानदंश झाल्यानंतर अमनच्या पायाचा आकार लहान होत असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले, मात्र त्याला श्वानदंश झाल्याची कल्पना नसल्याने अमनच्या पायाला अर्धांगवायू झाला असल्याचा अंदाज कुटुंबियांनी लावला। त्याला आयुर्वेदिक उपचारासाठी हैदराबाद येथे नेले होते, मात्र काही दिवसांनी अमनचे हावभाव कुत्र्याप्रमाणे जाणवू लागले। त्यामुळे त्याला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला रेबीज झाल्याचे लक्षात आले। याबाबत कुटुंबातील सदस्यांनी त्याला विचारले असता आपल्याला 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी कुत्रा चावला असल्याचे त्याने सांगितले। ही बाब ऐकून कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला, मात्र उपचाराची योग्य वेळ निघून गेल्याने दुर्दैवाने कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान अमनचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून श्वानदंश झाल्यास वेळेवर पूर्ण उपचार घेणे आवश्यक असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।